नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीची जी काही नुकसान भरपाई ती आपण सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आता उद्यापासून किंवा 5 तारखेपासून आपण सांगितलंय। तर यंदाच्या हंगामातील जी काही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची जी काही मदत पोटी पाठवण्यात आली होती त्यासाठी 2796 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी आता नव्या सरकारची प्रतीक्षा आपण आहे। पण हे जे सरकार आहे हे कोणी शेतात फिरते तर कोणी इकडे तिकडे फिरते। तर आचारसंहिता लागल्यानंतरची काही 22 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाकडे कोणताही निर्णय न घेतल्याने आता नव्या सरकारमधील जी काही मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडे हा प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे मंजुरीसाठी। आणि त्याच्यानंतर मग मंत्रिमंडळ निर्मितीबाबत अनिश्चितता असल्याने जो काही नव्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं आपल्याला इथे समजते। आणि म्हणून आपण सांगितलं होतं की 2 तारखेला जर सरकार बसलं तर आपल्याला 5 तारखेपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळतील। पण आता जे काही खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे विभाग आणि अतिवृष्टीमध्ये मोठे नुकसान झालेलं यांच्या इथे होतं। मग हे पैसे आता आपल्याला नक्की मिळणार कधी, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा, कारण की हे जे पैसे आहेत हे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई आपल्याला मिळणार कधी, हा सगळ्यात आता शेतकऱ्यांच्या मनामधील प्रश्न आहे। कारण की यांनी सरकार कधी स्थापन करताय, शेतकऱ्यांसाठी हे कधी तत्पर असणार आहे का, शेतकऱ्यांसाठी आता स्वतः शेती करायला लागले, या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी वाट बघत असताना मित्रांनो हेच सगळं जाणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। दरम्यान आता चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला तर मुळीच नका विसरत जा मित्रांनो, म्हणजे असे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील। बघा, विभागीय आयुक्तांकडून आलेल्या प्रस्तावांवर नुकसान आणि मदतीची रक्कम जी काही निश्चित केली जाते त्यावरून मान्यतेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता, म्हणजे जो काही आता 22 तारखेपर्यंत होता। पण 22 नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेतल्याने अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। म्हणून आपण सांगत होतो की आचारसंहितेमध्ये मिळते, पण याच्यावर यांनी निर्णयच घेतला नाही, कारण की हे खूप काही बिझी होते। तसंच जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2723 कोटी रुपयांची मदत ही निश्चित करण्यात आलेली होती। त्याचप्रकारे बीडमध्ये 520 कोटी, नांदेडमध्ये 812 कोटी, जालना जिल्ह्यासाठी 412 कोटी, हिंगोली जिल्ह्यासाठी 499 कोटी, धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर 211 कोटी, या तर सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 234 कोटी रुपयांची मदत देखील निश्चित करण्यात आली होती। पण सरकार एवढं हरामखोर आहे, त्यांना वेळच नाही। नागपूर विभागाचा विचार केला तर 64 कोटी रुपयांची मदत होती। त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर 2 कोटी 83 लाख रुपये, नागपूरसाठी 24 कोटी रुपये, 48 लाख रुपये, गोंदिया जिल्ह्यासाठी 26 कोटी 29 लाख रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी 10 कोटी। तसेच या जे काही ऑगस्टमध्ये नुकसान भरपाई झाली होती आणि त्या नुकसान भरपाईसाठी वर्धा जिल्ह्यासाठी 41,48,000 रुपयांची मदत निश्चित केली। पुणे विभागासाठी 10,73,000 रुपयांची मदत निश्चित करण्यात आली होती। तर नाशिक जिल्ह्यासाठी 8 कोटी 94 लाख रुपयांची मदत देखील निश्चित याच्यातनं करण्यात आली असून अद्यापही जर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर 18,75,000 रुपयांची मदत होती। नंतर नंदुरबारसाठी 41 लाख, नाशिकसाठी 21 लाख रुपयांची मदत इथे सांगण्यात आली होती। नंतरचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यासाठी 57 कोटी रुपये आणि 57 कोटी 1 लाख रुपयांची मदत ही नुकसान भरपाईसाठी निश्चित करण्यात आली होती। पण जर विचार केला संपूर्ण तर जे काही 1947 हेक्टर होतं आणि त्या हेक्टरमधील जर जिल्ह्यांचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक विभागातील, तसेच जालना, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, परभणी, वर्धा, नागपूर, गोंदिया, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव, पुणे विभागातील जे काही गावांमधील तब्बल खूप संख्या असताना 1947 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। मुद्दा हाच आहे की आपल्याला पैसे मिळतील कधी, आणि आपल्याला असं सांगण्यात येत होतं की 1 तारखेपर्यंत सरकार स्थापन होईल आणि लगेच 2 ते 5 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील। पण अद्याप यांचा ताळमेळ बसत नाही। हे एक शेती करतोय तर म्हणतो की मला वरच्या मायबापांनी सांगितलं तर मी पटेल ते करीन त्यांनी सांगितल्यानुसार, म्हणजे यांना जनतेने जे मतदान दिलं त्या मतदानाचा यांना उपकार राहिलेले नाही आहेत। आता हे यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतील आणि म्हणून आपण वारंवार सांगत होतो मतदान तुम्ही अशा लोकांना करा ज्यांना तुम्ही बोलू शकता। पण जो काही आता लोकांनी कौल दिला
की EVMने एक त्यांच्यावर मेहरबानी केली आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टी झाल्या असो, पण सरकार स्थापन झाल्या ह्या जे काही अतिवृष्टीचे नुकसान आहे हे शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी आपण नक्कीच कंटिन्यू अपडेट तुमच्यापर्यंत आणणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला मुळीच नका विसरत जा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.